उद्धव सेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या घरासमोर उभी असलेल्या कारची अज्ञात इसमांनी तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। ही घटना 1 मार्च रोजी रात्री सुमारे 9:40 सुमारास घडली। स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार काही अज्ञात इसम हातात पाईप आणि दगड घेऊन परिसरात फिरताना दिसले। या घटनेची माहिती सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याला देण्यात आली, मात्र माहिती दिल्यानंतरही बराच वेळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी न पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख मंगेश काळे, शहर प्रमुख आशिष गावंडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली। 9:15च्या दरम्यान आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या जे घरी राहतात त्याच्या घराच्या बाजूला गल्लीमध्ये त्यांची बोलेरो गाडी रेग्युलर प्रमाणे उभी असते। अज्ञात 3 लोकांनी एका वाहनावर येऊन चेहऱ्याला रुमाल बांधून हातात पाईप, तलवार असे 3 विज्ञान ह्या एरियामध्ये आले आणि त्यांनी उभ्या असलेल्या शिवसेनेच्या शहर प्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला। अशा पद्धतीनं ह्या शहरामध्ये एका चांगल्या वस्तीमध्ये असं कृत्य होणं म्हणजे दहशत फैलावण्याचं एक वातावरण आहे। निश्चितपणे ह्या लोकांवर पोलिसांनी तात्काळ 48 घंट्याच्या आत ह्या ज्या क्रिमिनल प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी अशा एरियामध्ये दहशत फैलवण्याचं वातावरण करणं आणि शहर प्रमुखाच्या गाडीवर हल्ला करणं, एका व्यक्तीने जेव्हा 3 लोक त्या भागामध्ये फिरत असताना साईडला एक व्यक्ती उभा, ह्या एरियातला एक व्यक्ती उभा होता, त्या व्यक्तीने शहर प्रमुखाला सांगितलं की 3 लोक असताना एक बाजूचा दुसऱ्याला म्हणत होता की इथून लवकर चल, 2-4 दिन के बाद उसको अपन टपका देंगे। अशा पद्धतीनं एकामेकाची शब्दरचना करून इथून त्यांनी गाडीवर तोडफोड करून नंतर यांनी पळ काढला। लगेच मी SP सुद्धा फोनवर बोललो आणि SPंनी सांगितले की संबंधित ठाणेदाराला मी त्या घटनास्थळावर पाठवतो। आता पोलीस आल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर लवकरात लवकर जर आरोपी हे अटक जर नाही केले तर निश्चितपणे मग आम्हाला आमच्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल।